फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शिवसेनेने घेतली पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याची काळजी. कित्येक महिन्यांपासून ठाणे जिल्हा दिवा BR नगर येथील साई सद्गुरू चाळीपासून ते सरस्वती बिल्डिंगपर्यंतच्या बाजूने वाहणाऱ्या ठाम पालिकेच्या नाल्याची सफाई न झाल्यामुळे सदर नाल्यामध्ये घाण कचरा पडून नाल्याचे पाणी चाळीमध्ये घुसत होते. त्याचाच परिणाम ढासांचे प्रमाण खूपच वाढले होते. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात होईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. येथील नागरिक संपूर्ण घाबरून गेले होते. ही बाब सूर्यकांत कदम, शिवसेना दिवा पूर्व उपविभाग प्रमुख यांनी माननीय रमाकांत मडवी साहेब, माननीय उपमहापौर शिवसेना दिवा शहर प्रमुख सौ दीपालीताई भगत, माननीय नगरसेविका आणि आमचे आधारस्तंभ माननीय उमेश अशोक भगत साहेब, शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख यांच्या निदर्शनास आणून देताच या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेऊन नाले साफसफाई खात्याला कळवून नाल्याची साफसफाई करून घेतली. त्यामुळे येथील रहिवासी शिवसेनेचे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आहेत. सदर नाल्याची साफसफाई व्यवस्थित व्हावी यासाठी सूर्यकांत कदम, शिवसेना दिवा पूर्व उपविभाग प्रमुख तसेच येथील रहिवासी महिला वर्ग आणि समाजसेवक श्री दीपक महादेव पाटील हे उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया ठाणे. आ आ आई, येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळ तू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.